आई, माका माफ कर. माझ्याकडे आता ह्योच एक मार्ग हा. ए दादा, काय करतस खोलीत? किती वेळ झालो, ये ना बाहेर. भरपूर प्रयत्न केले पण हाताक निराशाच लागता. माफ कर आई, माफ कर मंजिरी. दादा, आज आईचा वाढदिवस असा. आईच्या नावात बागेत झाडा लावचा आपण ठरवलेला. चल लावूयात, ये बाहेर. ये म्हण्या जरा बाहेर ये. हा काका, काय झाला? अरे म्हण्या, त्या बागेतला आंब्याचा झाड हा ना आता तोडून टाकू गया. यंदा मोवारलाच नाही. नको नको काका, तर झाड माझ्या पप्पानी लावल्यानी असं हो. 1-2 वर्ष फळ इला नाही म्हणून काय झाला? ते का आपण खत पाणी घालूयात, नक्की त्या फळ देत त्याला. ह्याच तुका नाही कसा कळणार? लहान असताना तुझे वडील गेले या जमिनीशी आणि या गरिबीशी झुंज देत तुझ्या आवशीन तुका लहानाचं मोठं केलं. तिने कष्टान घाम गाळलो पण हार नाही मानू कधी रे. ह्या बघ म्हण्या, कोकणातल्या माणसाचं कणू कधी मोडणार नाही. समुद्र किती खवाळलो तरी आमची होडी किनाऱ्याकच लागता. तू जर आज गळफास लावून घेतलंस तर त्या दोरीन तुझं गळच नाही. तुझ्या मेलेल्या आईचं स्वप्न, जिवंत असलेल्या बहिणीचं भविष्य फासावर लटकतला म्हणे. मराक हिंमत लागता असा तुका वाटता? चुकीचा या जगात संकटावर मात करायला हिंमत लागता. सोन्या, बहिणीची जबाबदारी आहे तुझ्यावर, विसरान जाऊ नको. येतोय मी. मंजिरी, कुदळ आणि खोरा घेऊन ये. आईचा वाढदिवस आहे ना, झाडा लावूया. जोपर्यंत फळ मिळत नाही ना तोपर्यंत कष्ट थांबवूया नको आपले.